नागपुरात आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होती आहे। 16 ते 21 डिसेंबर पर्यंत हे हिवाळी अधिवेशन चालणार आहे। 5 दिवस हे हिवाळी अधिवेशन असणार आहे। दरवर्षी हिवाळी अधिवेशन हे नागपूर इथे होत असतं। 16 ते 21 डिसेंबर पर्यंत कामकाज इथे चालणार आहे। नव्या सरकारच्या स्थापनेनंतर हे पहिलं हिवाळी अधिवेशन होत आहे आणि नागपूर येथे हे हिवाळी अधिवेशन होत आहे। अद्याप विरोधी पक्ष नेत्याची निवड करण्यात आलेली नाहीये, तो इथे महत्त्वाचा मुद्दा असणार आहे आणि या संदर्भातला निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील अशी माहिती सातत्याने समोर येते आहे। आम्हाला यांच्या मंत्रिमंडळाचं काही समजून नाही। जे लोक 22 दिवसाच्या नंतर मंत्रिमंडळ करतात आहे, खाते वाटप नाही, राज्याचं सगळं वाऱ्यावर जनता राहिलेली आहे। महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था बिघडली आहे। ड्रग माफियाचं साम्राज्य महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे। महाराष्ट्राच्या जनतेची जीवाशी खेळतात त्याच्यामुळे त्यांच्या मंत्रिमंडळात कोण येतं नाही येत त्याच्याबद्दलच आम्हाला काय सोडून नवीन सरकार आल्यानंतर आणि विदर्भातील मुख्यमंत्री झाल्यानंतर विदर्भातलं हे पहिलं अधिवेशन किमान 3 आठवड्याचा असेल अशी आमची सगळी अपेक्षा होती, वैदर्भीय जनतेची अपेक्षा होती। कारण विदर्भामध्ये गेल्या अनेक दिवसापासून अधिवेशनामध्ये जो कालावधी जितक्या कालावधीचं अधिवेशन अपेक्षित होतं तो काही झालेला नाही। विदर्भातील प्रश्नाला न्याय मिळावा आणि त्यासाठी या अधिवेशनाचा उपयोग व्हावा अशी रास्त अपेक्षा विदर्भीय जनतेची होती, पण त्याला सुद्धा हरताळ बसण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। या हिवाळी अधिवेशनामध्ये आता राजकारण चांगलं स्थापणार असं दिसतंय, कारण आपण विरोधकांची या संदर्भात काय भूमिका आहे ते बघितलं। नाना पटोले होते आणि विजय वडेट्टीवार त्यांनी या संदर्भात वक्तव्य केलेलं आहे आणि विरोधी पक्ष नेता अद्याप निवडला गेलेला नाही आहे, त्यामुळे या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेता नसणार असं जवळजवळ निश्चित झाल्याचं दिसतंय। आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होते। नागपूर इथल्या विधिमंडळ परिसरातून आमचे प्रतिनिधी रोहन कदम थेट जोडले गेले आहेत। रोहन, तुमच्या मागे विधान भवन आहे, आताच थोड्या वेळात आता इथे आमदारांची ये जा सुरू होईल आणि अधिवेशनाला सुरुवात होईल। पहिलाच आज दिवस आहे, शोक प्रस्तावापासून या पहिल्या दिवसाला सुरुवात होत असते। काय विधेयक मांडले जाणार आहेत, काय तिथली माहिती आहे आणि कोण आमदार अद्याप पोहोचलेला आहे, किती वाजता सुरुवात होणार आहे, काय संपूर्ण माहिती आहे? श्रेयस, 8 ते 9 विधेयक जे ते या संपूर्ण हिवाळी अधिवेशनामध्ये मांडले जाऊ शकतात अशी जी आहे ती शक्यता आहे। आणि काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील पत्रकार परिषदेमध्ये आज सुतोवाच जे ते केलेलं पाहायला मिळते। आज सकाळपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते। आजचा पहिला दिवस आहे आणि आपण आता त्याच विधिमंडळ परिसरामध्ये आहोत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी संपूर्ण तयारी जी आहे ती मागील अनेक दिवसांपासून केली जात होती आणि आता ही तयारी अंतिम टप्प्यामध्ये आली आणि आता अवघ्या काही क्षणामध्ये, अवघ्या काही तासाभरामध्ये जे आहे ते या संपूर्ण हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते। कारण का प्रशासनाकडे खूप मोठी जबाबदारी जी आहे ते या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती नागपूरमध्ये असते आणि आपण जर पाहिलं तर सगळी यंत्रणा जी आहे ते आता सज्ज झालेली पाहायला मिळते आणि अवघ्या तासाभरामध्ये काही सगळे आमदार जे आहेत ते आता राज्यभरातील या ठिकाणी येतील आणि हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाला जी आहे ती खऱ्या अर्थाने सुरुवात होईल। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये राज्यभरातील नागरिक जे आहेत ते आमदारांना भेटायला आणि त्यांच्या कामांसाठी जे आहेत ते या ठिकाणी येत असतात आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या अडचणी ज्या आहेत त्या मांडत असतात। अनेकदा कार्यकर्ते जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर माझ्या पाठीमागे पाहिलं तर सगळ्या पक्षाचे जे आहेत ते कार्यालय देखील सज्ज झालेले आहेत। कारण का प्रत्येक पक्षाला जे आहे ते या ठिकाणी कार्यालय देखील दिलेलं जातं त्यांच्या आमदारांना बसायला किंवा कार्यकर्ते येतात त्यांना बसायला जे आहे ते भाजप विधिमंडळ पक्ष कार्यालय असेल, शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालय असेल, हे सगळे पक्ष कार्यालय देखील या सगळ्यांच्या स्वागतासाठी जे आहेत ते सज्ज झालेले पाहायला मिळतात। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यातून असेल, नागपूर असेल, मुंबई असेल, ठाणा असेल, बुलढाणा असेल, कोल्हापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, सगळेच आमदार जे आहेत ते या ठिकाणी असतात आणि त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये अनेक अडचणी घेऊन जे आहेत हुडहुडणारी थंडी आणि पेटणारं राजकारण असं नागपुरातलं समीकरण बोललं जातं। ज्यावेळेला हिवाळी अधिवेशन होत असतं प्रचंड थंडी असते नागपूरमध्ये आणि जे मुख्य प्रवेशद्वार मगाशी तुमच्या डावीकडच्या बाजूला तुम्ही दाखवत होता त्या भागालाच विरोधकांचं कार्यालय आहे आणि असं सर्वात आधी असतं की बा ज्यावेळेला अधिवेशन असतं त्यावेळेला विरोधकच सर्वात आधी विधिमंडळ परिसरात येतात आणि कशा प्रकारे काही आंदोलन केलं जाणार आहे किंवा सत्ताधाऱ्यांना कशा प्रकारे घेरणार या संदर्भातली रणनीती आखली जाते। तर विरोधकांच्या कार्यालयामध्ये कशा प्रकारे कुजबूज सुरू आहे?
अगदी बरोबर आहे, कारण का अनेक मुद्द्यांवरती सरकारला घेरण्याचे प्रयत्न मागील काही दिवसांपासून विरोधकांकडून केले जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे बीडमध्ये घटना घडली, परभणीमध्ये जी घटना घडली, या दोन घटनेमुळे जे आहे ते सगळं अधिवेशन जे आहे ते पेटू शकतं, कारण का या दोन मुद्द्यांवरती विरोधक कमालीचे आक्रमक मागील काही दिवसांपासून जे आहेत ते झालेले पाहायला मिळत आहेत. खरं तर महाविकास आघाडीची संख्याबळ जे आहे ते फारसं नाही आहे विधिमंडळामध्ये. यंदा आपल्याला 50 आमदार केवळ पाहायला मिळणार आहेत, परंतु या 50 आमदारांच्या माध्यमातून नेमका कसा विरोध जो आहे तो हे सगळे विरोधक प्रकट करणार आहेत, कारण का विरोधकांची संख्या जी आहे ती खूप कमी आहे आणि त्यांना कमी संख्या असताना काही तर तीव्र जर का या दोन मुद्द्यांवर धरून करायचं असेल तर निश्चितचपणाने लक्ष खेचणारं ते कदाचित काहीतरी उपक्रम किंवा आंदोलन जे आहे ते हे करू शकतात. त्यामुळे उत्सुकता सगळ्यांनाच आहे कारण का अधिवेशनामध्ये सत्ताधाऱ्यांमध्ये अनेक आमदार जे आहेत ते पहिल्यांदाच पाऊल ठेवतील, अधिवेशन पहिल्यांदाच जे आहे ते फेस करतील आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आमदारांमध्ये देखील उत्सुकता आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीचं संख्याबळ कमी असताना या दोन मुद्द्यांवरती सरकारला घेरण्यासाठी त्यांनी रणनीती तर आखलेली आहेच, परंतु त्यांना कितपत यश येतंय, कारण का मोठ्या प्रमाणामध्ये सत्ताधारी आमदार असेल, कारण का 230-32 आमदार जे आहेत ते सत्ताधारी पक्षाचे असतील तर त्यांच्यासमोर 50 आमदारांचा निभाव लागणं फारसं कठीण आहे. त्यामुळे या दोन मुद्द्यांवरती घेरण्यासाठी नेमकं सरकारला घेरण्यासाठी हे जण काय पाऊल उचलतात, कशा पद्धतीने बरोबर रोहन तुम्ही सांगताय. आता विधान भवनाच्या कामकाजाची घंटी वाजण्याच्या आधी विरोधक येतील आणि पायऱ्यांवर आंदोलन करतील, ही नेहमीची परंपरा आहे. त्याकडे आपण असंच लक्ष ठेवून राहा आणि वेळोवेळी या संदर्भातले अपडेट देत राहा. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी.